हॅलो एव्हरीवन, फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला आमच्या ट्रिपबद्दल आयडिया देते. आम्ही निघालोय मनालीवरून पूर्ण स्प्रिती व्हॅली सर्किट कंप्लीट करायला. ऑलमोस्ट आमची ट्रिप 800 किलोमीटरची होणार आहे, ते पण हिमालयन बाईकवर रोड ट्रिप. आणि आम्ही 7 जण काय काय करणार आहे हे तुम्हाला या ब्लॉग्समध्ये समजेल. तर तुम्ही डे 1, डे 2, डे 3, डे 4चा ब्लॉग पहिले जाऊन बघा. हॅलो, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. मी आहे शरयू आणि आजचा आपला कोणता डे आहे मला माहिती नाही आहे, पण स्टिल तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता. आम्ही आहे किन्नौर व्हॅलीमध्ये आणि आम्ही आज काजा, स्प्रिती असे आमचे पुढचे पॉईंट आहे. आणि आम्ही मधात कुठे स्टे घेणार आहे हे मला इन्फॉर्मेशन नाही आहे, कारण की प्लॅनिंग बॉयज करत आहे आणि गर्ल्स रिलॅक्स करत आहे. सो स्टे ट्यून. आम्ही आता आलेलो आहे टेरेसवर आणि टेरेसवरती तुम्हाला मी 360 व्ह्यू दाखवते. नाईस. आम्ही काल रात्री आलो होतो आणि इतका छान चंद्र दिसत होता, मस्त. आता मी फोटोशूट करणार आहे, तो लेट्स गो. Hearts beat to the city streets. We began to feel the fire. छान बॅकपॅकिंग करत आहे आणि मी मस्त रिलॅक्समध्ये ते पाईप फुटलाय पाण्याचा आणि मस्त थंडगार वाटत आहे, एकदम बढिया. सो गाईज, विदिन 4 days आम्ही ऑलमोस्ट 300 किलोमीटर डिस्टन्स कवर केलेला आहे. पण याचा पुढे जे डिस्टन्स आहे ते आम्हाला एका दिवसात ऑलमोस्ट 100 to 150 करायचं आहे, तेव्हाच आमचा टूर कंप्लीट होईल. आत्ता आम्ही किन्नौर व्हॅलीमध्ये आहे आणि मग आम्ही स्प्रिती व्हॅली कवर करणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की इतक्या मोठ्या मोठ्या लँडस्लाईड असतात रोडनी आणि ते की एक भयानक एक्सपिरियन्स वाटतो. पण आमच्या पुढे अजून तरी लँडस्लाईड झालेली नाही, ऑलरेडी सगळ्या झालेल्या होत्या आणि त्या इतक्या ह्यूज होत्या ना, म्हणजे ते कसं होत असेल हे इमॅजिनच नाही करू शकत आम्ही. जर लँडस्लाईडचा पॅच तितका सोडला तर बाकी रोड एकदम मक्खन, वेल मेंटेन आहे. कालचे पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर कालचे पण रोड एकदम सुंदर होते आणि काही तर एकदम नवीन होते. डांबरीकरण झालं होतं, आमच्या पुढे होत होतं, तर तो चांगला एक्सपिरियन्स होता रोडचा. आणि आम्ही खूप फास्टमध्ये डिस्टन्स कवर केलं आणि आज पण मॅक्झिमम रोड आम्हाला चांगला आहे. तर लेट सी पुढे काय होतं, आपल्या पुढे काय येतं. आणि एक खासियत आहे किन्नौर व्हॅलीची, म्हणजे इथले जे तुम्ही आता पहाडं बघणार आहे ते कट केलेले आहे आणि त्यातून रोड कापलेले आहे, म्हणजे कन्स्ट्रक्ट केलेले आहे. आम्हाला सगळ्यांना थांबवलं इथे, की पुढे प्लास्टरिंग सुरू आहे आणि दगड पडत आहेत म्हणून. सो गाईज, या क्लिपमध्ये तुम्ही बघू शकता की माउंटेनचं कसं कटिंग करून इथे रोड कन्स्ट्रक्शन करतात. त्यासोबत आम्ही कंटिन्यू रिव्हरचा व्ह्यू एन्जॉय केला या जर्नीमध्ये. आणि जे आम्हाला स्नो माउंटेन दिसत होते, असं वाटत होतं मी कधी स्नो एक्सपिरियन्स करते आणि या व्हॅलीमधून निघून स्नो माउंटेन जवळ जाते. सो गाईज, आम्हाला स्नो एक्सपिरियन्स करायला मिळतो की नाही हे नेक्स्ट व्लॉगमध्ये समजेल. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉग्स बघायचे आहे या सिरीजमधले. आम्हाला हे अंबादेवीचं मंदिर दिसलं तर आम्ही थांबलो आणि आज कोइन्सिडेंटली मंगळवार होता आणि छान आम्हाला प्रसाद आणि दर्शन झालं.
सो गाईज, आम्ही जी रोड ट्रिप करतोय त्याचा रिअल एक्सपिरियन्स काय आहे ते मी तुमच्यासोबत या क्लिपमधून शो करत आहे. आणि असं वाटतं हे कधी न संपणारा रोड आहे. आणि त्यानंतर तुम्ही पहाडांचं टेक्स्चर बघू शकता. मॅक्झिमम इथे पहाड आहे ते कट केलेले आहे आणि याला कोल्ड डेझर्ट म्हणतात. जी स्प्रिती व्हॅली आहे, ती किन्नौर व्हॅली आहे, हे पूर्ण कोल्ड डेझर्ट असतं. म्हणजे इथे झाडं नाहीशी असतात आणि नुसतं पहाडं. या कोल्ड डेझर्टमध्ये आम्हाला पाणी दिसलंय, ते पण स्वच्छ पिण्याजोगतं. बहुत थंड आहे. बदले पाणी. गाईज, तुम्ही छोट्या छोट्या लँडस्लाईड बघू शकता आणि इतकी हवा सुरू आहे भयानकवाली. आजच्या जर्नीमध्ये आम्ही कंटिन्यू स्नो माउंटेनचा व्ह्यू एन्जॉय करत आहे आणि त्यासोबतच इतक्या मोठ्या मोठ्या लँडस्लाईड तुम्ही बघू शकता. पूर्ण असं स्लाइड डाऊन होतं सगळं. सो गाईज, इथे जागोजागी अशा चेकपोस्ट असतात. तिथे गाडीचे सगळ्यांचे नंबर आणि आधार कार्ड सबमिट करावे लागतात. ते पोलीस म्हणत आहे, चेक करा पितो ना रखी. सो गाईज, गाड्या इतक्या हेवी असतात ना की म्हणजे स्लोपवरती तर ऑफकोर्स बॅलन्स आउट होतं. आणि आत्ता आम्ही एका फेमस ब्रिजवर थांबलोय आणि आता आम्ही मस्त एन्जॉय करू. इतकी हवा सुरू आहे, बापरे. सो या स्पॉटचं नाव होतं खाब संगम पूल आणि इथे आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं. त्यासोबतच मला तुम्हाला एक छान वाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तुम्हाला इथे क्लिपमध्ये दिसेल. लोक एकदम अमेज्ड होऊन बघतात की वाव, तुम्ही बायकर्स आहात. म्हणजे हे पूर्ण सर्किट, हे पूर्ण ट्रिप तुम्ही बाईकवर करणार आहे आणि सगळेजण तुम्हाला एकदम चिअरअप करतात, मोटिवेट करतात. आणि ती फिलिंग इतकी भारी वाटते ना. एकदम असं वाटते की आपण किती ॲडव्हेंचरस करत आहे. आणि खरंच खूप लोकांचं ड्रीम असतं स्प्रिती व्हॅली पूर्ण सर्किट बाईकवर कंप्लीट करायचं आणि ते आम्ही करतोय. तर हॅट्स ऑफ टू अस. कारण आम्ही जेवढे पण बायकर्स बघत होतो आमच्यासोबत, ते एकदम प्रिपेअर्ड होते. म्हणजे त्यांचं सगळं ग्लव्स पासून त्यांचं पूर्ण बॉडी कव्हर होती आणि आम्ही फुल जीन्स, टॉप, जॅकेट, काही लोड नाही, ग्लव्ज नाही आमच्या हाती, असं आम्ही ट्रिप कंप्लीट करतोय. म्हणजे आमचे प्रिपेरेशन इतकी नव्हती जेवढी बायकर्सची असते. नुसतं चारी बाजूनी आहे बर्फवाले. फायनली आम्ही नाकोला पोहोचलोय आणि हा आहे तिथला फेमस खोश धाबा. आणि तुम्ही बघू शकता इथे किती जणांनी स्टिकर लावले त्यांच्या यूट्यूबचे, त्यांच्या बायकर्सचे. आणि आत्ता मी तुम्हाला या धाब्याचा टूर देते.
तर फर्स्ट ऑफ ऑल किचन वगैरे एरिया आहे आणि त्यानंतर सिटिंग एरिया आहे. बाहेर कसं वाटत आहे तुम्हाला इथे येऊन? स्टँड बाय माय नवरा, बिकॉज माझ्या नवऱ्याने ग्लव्ज नाही घेऊन दिले जीबीला. आता माझे खूप हात टॅन झालेले आहे. व्ह्यू महत्वाचा आहे, टॅनिंग महत्वाचं आहे. टॅनिंग तर तू ते हळद कॉफी काय करून ठेवतो ते लावून काढू शकते. असं भेटेल का तुला वापस? मला टॅन झालं. हॅलो, आम्ही आता आलोय नाकोला आणि किती किलोमीटर आपण आज हे केलं, ड्राईव्ह केलं, नॉट ड्राईव्ह, राईड केलं. आय थिंक 150 किलोमीटर आम्ही राईड करून इथे आलेलो आहे आणि आता आम्ही छान लंच करणार आहे. वाजलेले आहेत 4:20. आम्ही हाय केलंच नव्हतं. इंट्रोडक्शन कोणाचंच झालेलं नाही. मला बिस्लरीचा खजाना मिळालेला आहे. सो गाईज, आम्ही लंचमध्ये ऑर्डर केलेले आहे फ्राईड मोमोज आणि स्टीम मोमोज. त्यासोबतच इथे जेवणसुद्धा होतं, म्हणजे वरण भात भाजी पोळी हे सगळं होतं. आणि ही लोकल डिश आहे, याचं नाव आहे थुक्पा आणि हे नूडल्स असतात आणि ते असं सूपमध्ये सर्व करतात, चिकन किंवा व्हेज डिशमध्ये. आणि त्यासोबतच चाऊमीन आम्ही छान एन्जॉय केलं. पोट भरून आम्ही जेवलो कारण की खूप लेट आमचं जेवण झालं. आम्ही थोडं नाकोच्या 10-15 किलोमीटर पुढे स्टेचं बघणार आहे आणि आम्हाला भयानक वॉटरफॉल लागलेला आहे आणि त्यातून आम्हाला आता गाड्या काढायच्या आहे. Guys, we did it. हा फॉरेनर बायकर्सचा ग्रुप आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांनी किती पूर्ण प्रिपेअर्ड आहेत. ते आमच्यासारखं नाही आहे त्यांचं काम. हा ब्युटिफुल व्ह्यू एन्जॉय करा गाईज. सो ऑलमोस्ट 6 वाजलेले आहे आणि सनसेट सुद्धा होतोय आणि आम्हाला लवकरात लवकर स्टेचं काहीतरी शोधावं लागणार आहे. आम्ही नाकोला स्टे घेणार होतो पण चांगली ऊन होती, अजून उजेड होता, तर आपलं डिस्टन्स कव्हर झालं पाहिजे म्हणून मी पुढे स्टे करतोय. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. आजचा पूर्ण जी रोड ट्रिप आहे ऑलमोस्ट 160 किलोमीटर आपण कव्हर केलंय आणि व्ह्यू एकदम सुंदर आणि सनसेट तुम्ही बघू शकता. म्हणजे हा बेस्ट ऑफ बेस्ट सनसेट म्हणू शकता तुम्ही याला. आणि रोड एकदम बढिया. हॅट्स ऑफ ज्यांनी कोणी रोड हे कन्स्ट्रक्ट केलेले आहे. आणि किती ॲडव्हेंचरस काही स्पॉट होते. पाण्यातून आम्ही गाडी काढली ती वेगळी गोष्ट, तर बाकी रोड एकदम बढिया. आणि फायनली आम्हाला एक स्टेसाठी लोकेशन मिळालंय, तर आम्ही आज इथे राहतोय द येलो लिव्हज. या होम स्टेच्या पुढे मस्त रिव्हर आहे, चारी साईडनी पहाडं, ते पण बर्फाचे आणि थंड थंड हवा. आणि होमस्टेच्या आजूबाजूला लांब लांबपर्यंत काही दिसत नव्हतं कारण की नाकोवरून ऑलरेडी आम्ही 22 किलोमीटर पुढे आलोय. सध्या इथे लाईट नाहीये आणि ते बोलले की लाईट का कभी भी आती है पर आएंगी जरूर. आणि पाण्याचा पण इश्यू आहे, म्हणजे जसं जसं आम्हाला पाणी लागेल ते आम्हाला वापरायला आणून देतील. आणि बाल्कनीमधून तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. आणि या होमस्टेच्या पूर्ण आजूबाजूला ॲपलचा बगीचा आहे, पण सध्या सीझन नाही आहे तर ॲपल नाही आहे. वाव.
सो ही आहे आमच्या कपल्सची रूम आणि 3 बॉईज वरची रूम शेअर करत आहे. आणि डिनरमध्ये आम्ही मस्त आलू पराठे आणि दाल राईस एन्जॉय केला. आणि आता आम्ही मस्त रेस्ट करू. सो गुड नाईट, थँक्यू फॉर वॉचिंग. सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये डे 6 मध्ये. सो प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल.